बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे। या दरम्यान रोहित पवार यांनी चांगल्याच शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे। विशेष म्हणजे यात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचाही पाठिंबा मिळाला आहे। त्यांच्या चौकशीसाठी ते जेव्हा ईडी कार्यालयात जातील तेव्हा त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत। तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसून राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचे कार्यालय आहे। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आपण भावुक झालो असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे। या संदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे। वय झालं म्हणून काय झालं? प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात, हे माझ्यासाठी भारावणारे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे।